किचन. समुद्र म्हटलं की नकळत एक ओढ, एक अधीरता, तरीही मनात शांतता, अशा संमिश्र भावनांची एक लहर मनात येऊन जाते. आजच्या आपल्या या व्लॉगमध्ये आपणही थेट समुद्रापाशी जाणार आहोत. तर हा आहे फेमस दिलखुश वडापाव. जाता जाता आम्ही वडापाव खाल्ला. सकाळी नाश्ता तर केलेला होताच, पण हा वडापाव खूप फेमस आहे. पुण्यापासून साधारण 150 ते 170 किलोमीटर असणाऱ्या दिवेआगारला आपला प्रवास चालू झाला आहे. सुंदर अशी नदी, त्याच्या किनाऱ्यावरून आपली गाडी जात आहे. आता डोंगर रांगा आणि वळणावळणाचा रस्ता. अशा रस्त्यातून पुढे निघत आपण थेट दिवेआगारच्या बीचवर जाणार आहोत. नारळ, सुपारी आणि फणसांच्या अशा गर्द वाडीतून आपण थेट समुद्रापाशी पोहोचतो. दिवेआगार हे अत्यंत शांत, निसर्गरम्य आणि सध्या तरी कमीत कमी गर्दी पण अतिशय सुंदर असं शांत आणि त्याला थोडीशी मॉडर्न शहरी किनार असलेलं एक खूपच सुंदर बीच आहे. रूम सर्च करत असताना आम्हाला कळलं की इथे तुम्हाला सुंदर पूल विलास तर भेटतीलच, पण स्थानिक लोकांनी स्वतःच्याच घरात घरगुती पद्धतीने तयार केलेली छोटी खाणी तर ही कम्फर्टेबल हॉटेल्स रूमही मिळतील. बीचच्या जवळ 3 ते 4 हजार ते बीचच्या दूरपर्यंत अगदी 1,500 ते 2,000 पर्यंत तुम्हाला रूम्स मिळून जातील. दूर म्हणजे तरी 5 मिनिटाच्या अंतरावर. छोट्याशा मनी मावशी छान गप्पा मारून आम्ही आमची रूम बुक केली. तर अशी ही छोटी खाणी रूम आहे.
बीचवरच्या पाण्याचा मनसोक्त आनंद घेतल्याच्यानंतर आम्ही वाळूने आवळत बसत सनसेट पाहिला आणि सनसेट झाल्याच्या नंतर आम्ही परतीचा प्रवास आमच्या रूमकडे करायचं ठरवलं. खरं तर तिथून निघायची इच्छाच नव्हती. इतकं सुंदर वातावरण, सनसेट आणि बीच. तर रूमवर येऊन आम्ही फ्रेश अप होऊन नंतर परत डिनरसाठी निघालो. तर हे आहे निवांत कॅफे. इथे जेवणही मिळतं असं कोकणी टाईपचं, घावन, सोलकढी, भाज्या, एकदम घरगुती जेवण होतं. नक्की ट्राय करा. हे 2च प्युअर व्हेजसाठीचे ऑप्शन होते इथे. बाकी तुम्हाला नॉनव्हेज सगळीकडे खायला भेटेल. घरगुती पद्धतीचे नॉनव्हेज भेटेल. तर आम्ही ऑर्डर केले मसाला पापड ऑब्वियसली स्टार्टरमध्ये, आणि त्यानंतर कोकणात जाऊन उकडीचे मोदक नाही खाल्ले तर काय, एकदम लुसलुशीत मऊ आणि गोड असे उकडीचे मोदक, त्यावर तुपाची धार. त्यानंतर आम्ही सोलून घेतलं. श्रावी दाखव. कशी असते पाहण्याचा आणि त्यात सोलून काढण्याचं छानसा असा ॲडव्हेंचर करून आम्ही परत जाण्यासाठी निघालो. खरं तर इथून जाण्याची इच्छाच नव्हती. एवढं छान शांत निसर्गरम्य वातावरण. छान झाली ही फॅमिली पिकनिक. गार्गी दाखवते तिने काढलेली सुपारी, आणि श्रावी सुद्धा काढते. प्रयत्न छान आहे. थँक्यू. तिघी मुलींचं छान खेळणं झाल्याच्या नंतर आम्ही निघालो नाश्ता सेंटरकडे. नारळ पडलेले ना, त्याच्यातलं पाणी पिऊ शकतो आपण. नाही नसतं ते, पिकलेलंच नाही ना बाळा. तर आता सुरू झाला आहे आमचा परतीचा प्रवास, आणि परत सकाळी नाश्त्यासाठी आम्ही आता निघालेलो आहोत. तर ॲक्च्युली आज इथं घावणं अवेलेबल नव्हती, तर आम्ही उपमा, पोहे आणि उकडीचे मोदक घेऊन पुढच्या प्रवासासाठी निघालेलो आहेत. तर नक्की ब्लॉग पहा, सबस्क्राईब करा, शेअरसुद्धा करा, आणि कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा.